नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. गुरुजी म्हणत असतात, आता कन्यादान करूया. वडिलांनी हात पुढं करा. मुलगीचा हात त्याच्या खाली येईल. खाली वधूने ओंजळ धरायची आणि त्याच्या खाली वराने ओंजळ धरायची. आईने वरतून पाणी सोडायचं आणि मंत्र म्हणतो आणि गुरुजी मंत्र म्हणू लागतात. तेव्हा तुषार फोटो काढू लागतो. गुरुजी म्हणतात, आता मंत्र झालेत, नमस्कार करा आणि आता आहेर करून घेऊया. आणि आता वडीलधाऱ्यांना नमस्कार करून घेऊयात. भैरवी आणि अनिश सगळ्यांना नमस्कार करू लागतात. तेव्हा भैरवीचे बाबा अनिशला म्हणतात, अनिशराव, याआधी जे काही झालं त्यात संस्कार नव्हता, पण अशोकरावांच्या हट्टामुळे आज तो संस्कार पूर्ण झाला. आणि ते हात जोडून म्हणतात, आज खऱ्या अर्थाने माझ्या लेकीचा हात मी तुमच्या हातात देतो. तेव्हा भैरवीच्या आईला रडू येतं आणि ती म्हणते, अनिशराव, मी माझ्या काळजाचा तुकडा नाही तर अख्खं काळीज तुम्हाला देते. तिची काळजी घ्या, जपा तिला, असं म्हणून ती रडू लागते. तेव्हा अनिश भैरवीला आयुष्यभर जपेन असा शब्द भैरवीच्या आईवडिलांना देतो. गुरुजी म्हणतात, चला आता कानपिळीचा विधी करूया, नवरी मुलगीच्या भावाला बोलवा. हे ऐकल्यावर भैरवी जरा नाराज होते. भैरवीची आई म्हणते, गुरुजी, तिला भाऊ नाहीये. हे ऐकून तुषार लगेच म्हणतो, मी आहे ना. तेव्हा अनिश तुषारला विचारतो, तुषार, हे कधी ठरलं? तेव्हा तो म्हणतो, हे आत्ताच ठरलं. तेव्हा भैरवीला विचारतो, भैरवी, तुला चालेल ना? त्यावर भैरवी म्हणते, नो प्रॉब्लेम ब्रो. तेव्हा राधावहिनी म्हणते, तुषार, माझ्या बाबूचे कान जरा हळू पिळ. तेव्हा तुषार म्हणतो, हां, मी आत्ता तेच म्हणणार होतो. आणि अनिश जवळ जाऊन म्हणतो, आपण मित्र आहोत म्हणून मी काही कान हळूच पिळणार नाहीये. माझ्या बहिणीचा नीट सांभाळ कर, असं म्हणून तो जोरात कान पिळतो. आता गुरुजी म्हणतात, सवासनबाई येऊन गटबंधन करा. तेव्हा भैरवीची आई अनिश आणि भैरवीच्या पदराची गाठ बांधते. तेव्हा राधाबाईंनी म्हणते, ओ येईन बाई, अशा कशा कोरड्या चालल्या, नाव घ्यायला लागते, घ्या नाव. त्यावर भैरवीची आई म्हणते, हो घेते, आणि ती नाव घेऊ लागते. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर माहेरची खून. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर माहेरची खून आणि चंदनरावांचे नाव घेते मुजुमदारांची सून. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजू लागतात. आता गुरुजी म्हणतात, चला आता सप्तपदी सुरू करूयात. आणि अशोक मामांना आवाज देऊन म्हणतात, माझगावकर, तुम्ही तुमच्या सुनेला सप्तपदी म्हणजे काय याचा अर्थ समजून सांगा. तेव्हा अशोक मामा सांगू लागतात, सप्तपदी म्हणजे 7 पावलं एकत्र चालणं. ती 7 पावलं म्हणजे 7 जन्म आहेत. आणि यापुढे ही 7 जन्म तुम्ही सोबत राहा आणि सुखाने संसार करा. तेव्हा गुरुजी म्हणतात, आता करंगळी पकडा आणि सप्तपदी सुरू करा. त्याप्रमाणे अनिश भैरवीच्या पुढे येऊन भैरवीचा हात पकडतो आणि सप्तपदीला सुरुवात होते. गुरुजी मंत्र म्हणू लागतात. आता गुरुजी पहिलं वचन सांगतात की यापुढे तुझ्या साथीनं वाटचाल करीन. तेव्हा राधाबाईंनी किशाभाऊच्या कानात म्हणते, आणि ती साथ कशी सुटल ते मी पाहीन. आता गुरुजी दुसरं वचन सांगू लागतात आणि म्हणतात, आता तुझं माझं असं काहीच नाही, तुझं दुःख हेच माझं दुःख. तेव्हा राधाबाईंनी किशाभाऊच्या कानात म्हणते, उलट तुझ्यामुळे माझं दुःख आणि माझ्यामुळे तुझं दुःख. आता भैरवी आणि अनिशचे 2 वचन घेऊन झालेले असतात. गुरुजी म्हणतात, आता तिसरं वचन घेण्यापूर्वी तिथून पुढची संपूर्ण धुरा ही वधू सांभाळते, त्यामुळे वधूने पुढे यायचं. त्याप्रमाणे भैरवी अनिशच्या पुढे येऊन उभी राहते. तेव्हा गुरुजी म्हणतात, पै पाहुणे या सर्वांशी प्रेमाने वागायचं. तेव्हा राधाबाईंनी हळूच म्हणते, पै पाहुण्यांनीच त्यांचं घर लुबाडायचं. आता गुरुजी भैरवी आणि अनिशला हातात हात घ्यायला सांगतात. त्याप्रमाणे ते दोघं फेरे घेतात. तेव्हा गुरुजी म्हणतात, आता 4थं वचन, दोघांनी कायम एकमेकांशी खरं बोलायचं. तेव्हा राधाबाईंनी हळूच म्हणते, आणि आम्ही खोटं सांगून दोघांमध्ये भांडण लावायचं. त्याप्रमाणे भैरवी अनिशला वचन देते की मी कायम तुझ्याशी खरं बोलेन. तेव्हा अनिश भैरवीला म्हणतो, मी पण. आता गुरुजी म्हणतात, 4थं वचन, यात इथून पुढे दोघांनीही संसार काटकसरीने करायचा. हे ऐकल्यावर राधाबाईंनी म्हणते, काटकसर केलेले पैसे आम्ही ढापायचे. अशा प्रकारे गुरुजी एक एक वचनाचा अर्थ सांगू लागतात. त्याप्रमाणे अनिश आणि भैरवी फेरे घेऊन एकमेकांना वचन देऊ लागतात. आता गुरुजी 6व्या वचनाचा अर्थ सांगू लागतात की वाद मतभेद अजिबात टाळायचे आणि जर झालेच ते अजिबात टोकाला न्यायचे नाही. तेव्हा राधाबाईंनी किशाभाऊला म्हणते, मग आपण कसं राहू या घरात, मतभेद तर वाढलेच पाहिजे ना. आता 7वं वचन म्हणजे शेवटचं वचन, कितीही मोहाचे क्षण आले तरी मी एकनिष्ठ राहीन. त्याप्रमाणे भैरवी अनिशला वचन देते.
आता 7 फेरे पूर्ण झालेले असतात. गुरुजी म्हणतात, आता नमस्कार करा आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. त्याप्रमाणे अनिश आणि भैरवी मोठ्यांचे आशीर्वाद घेऊ लागतात. भैरवी जेव्हा तिच्या आईबाबांजवळ जाते तेव्हा तिला रडू येतं आणि ती त्यांच्या गळ्यात पडून म्हणते, आई बाबा येते. तेव्हा त्यांनाही खूप वाईट वाटतं आणि ते रडू लागतात. तेव्हा इरा तिच्या मीना आजीला म्हणते, अगं आजी, तू रडतेस कशाला? भैरवी माऊ जिथे आधी राहत होती तिकडेच जाणार आहे ना. पुढे ईशान म्हणतो, आणि तसंही तिची माहेरची थोडीशी माणसं आहेत की तिच्याबरोबर. त्यावर त्यांची मीना आजी म्हणते, तुम्हाला आत्ता नाही कळणार बाळांनो, तुम्ही जेव्हा एका मुलीचे आई वडील व्हाल ना तेव्हा कळेल. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट होती माझी. त्यावर तिची आई म्हणते, बोल ना बाळा. तेव्हा ती म्हणते, अनिश खूप चांगला आहे आणि आमचे बाबा ते तर मला मुलगीच मानतात, पण मला तुम्ही दोघेही हवे आहात. प्लीज आम्हाला सोडून कोकणात नका जाऊ. हे ऐकून भैरवीच्या बाबांना खूप आनंद होतो आणि ते म्हणतात, अगं तू अशोकरावांना आमचे बाबा म्हणालीस. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हक्क आहे तिचा तो. त्यावर भैरवीची आई म्हणते, खरं आहे भाऊजी तुमचं, जे आम्ही नाही करू शकलो ते तुम्ही केलंय तिच्यासाठी. आणि ती म्हणते, एकटी पडली होती हो आमची मुलगी, खूप त्रस्त झाली होती, पण आम्ही सतत तिच्या चुका काढत राहिलो. पल्लवीची सतत तुलना करत राहिलो तिच्याशी. त्यातूनच खरं ती हेकेखोर आणि हट्टी झाली. तुम्हाला धडा शिकवायला निघाली होती. आम्ही तिच्याशी जास्त बोलत नसल्यामुळे आम्ही पण तिला काही बोलू शकलो नाही. तुम्ही खूप मोठा आधार दिलाय तिला. त्यावर अशोक मामा म्हणतात, भैरवीने या घराला घर पण दिलंय आणि नेहमी देत राहीन. त्यावर भैरवीचे बाबा म्हणतात, वाईटातून चांगलं घडत असतं ना, ते हे असं चुकून का होईना, पण ती चांगल्या घरात गेली. तेव्हा अनिश म्हणतो, नाही बाबा, तुमची मुलगी कुठेही गेलेली नाही. खरं तर मुलगा घरी परत आलाय असं म्हणून तो अशोक मामांकडे बघू लागतो. आता सगळेजण शेवटच्या क्षणी इमोशनल झालेले असतात. तेव्हा ईशानमध्ये जोक करत म्हणतो, मी तर कधीच असं म्हणणार नाही बाबा. त्यावर इरा विचारते, का नाही म्हणणार? त्यावर तो म्हणतो, असं म्हटलं म्हणजे मला खरंच मुलीच्या घरी राहावं लागेल. हे ऐकून सगळेच जण हसू लागतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, चला आता लग्न पार पडलं, आता व्रतसुद्धा पाळा. त्यावर भैरवी विचारते, म्हणजे? तेव्हा अशोक मामा म्हणतात, विसरलीस का, आज वटपौर्णिमा आहे, त्यामुळे दोघांनीही वडाला प्रदक्षिणा घाला. त्यावर अनिश विचारतो, दोघांनी मिळून? त्यावर अशोक मामा म्हणतात, मग काय झालं त्यात? अरे बायकोनी जशी नवऱ्यासाठी प्रार्थना करायची असते तशी नवऱ्याने सुद्धा बायकोसाठी प्रार्थना करावी. संसार दोघाचा आहे, मग दोघांनाही व्रत पाळलं पाहिजे, कारण त्यावर सगळेजण म्हणतात, शिस्त म्हणजे शिस्त. आता अनिश आणि भैरवी दोघं मिळून वडाची पूजा करतात. तेव्हा अशोक मामा त्यांच्याकडे डोळे भरून बघत असतात. आता वडाची पूजा करून झाल्यावर अनिश आणि भैरवी अशोक मामांजवळ येऊन त्यांचा आशीर्वाद घेतात. तेव्हा अशोक मामा त्यांना आशीर्वाद देतात आणि म्हणतात, अखंड सौभाग्यवती भव आणि दोघांनीही सुखात राहा. तेव्हा राधा वहिनी किशाभाऊला म्हणते, अखंड सौभाग्यवती भव म्हणतात, नाही सौभाग्यवती हो, पण संसार सुखाचा अजिबात होऊ देणार नाही. या राधाचा फेरा म्हणजे भैरवीला फिरवीन गरागरा. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.